वर मात्र या वेळेला हल्ले बोल केले जात आहेत. ग्रेट बॅटिंग. बॅटची एज घेत कमबॅक करण्याची संधी मिळाली साहिलला आणि साहिलने कमबॅक केलं. षटकारानंतर फार असे गोलंदाज असतात की लगेच प्रेशर खाली गोलंदाजी करतात, परंतु इथे साहिल पाटील दबावाला न जुमानता मी चांगली गोलंदाजी करू शकतो हे त्याचं मात्र यावेळेला ब्रीद वाक्य पाहायला मिळतं. आणि आयुष्यात नेहमी एक ब्रीद वाक्य आपण फिट करणं फार गरजेची गोष्ट. नेवर गिव्ह अप. मी कधी हार मानणार नाही. गुड डिलिव्हरी. खूप चांगला चेंडू पाहायला मिळाला. कमबॅक कसं करावं हे साहिल पाटीलने दर्शवून दिलं. ग्रेट डिलिव्हरी. सरळ चेंडू निघून जातोय प्रतीकच्या हातामध्ये, ज्यांनी काउंटी क्रिकेट अप्रतिम आपण सातत्याने पाहायला मिळतं. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 15 धावा. 57 धावांचं टार्गेट सेट केल्यानंतर जी स्थिती आहे ती यावेळेला स्ट्रॉंग स्थिती पाहायला मिळते. कारण जसं नदीला झरण्याची गरज असते तसंच क्रिकेटमध्ये सलामीवीरांना चांगली सुरुवातीची गरज असते. ती सुरुवात या ठिकाणी गोविंदाने करून दिली गेली. बॅट चेंज केली जाईल मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहत आहेत वेगवेगळ्या बॅटचं ब्रँड आता आपण जरूर स्पोर्ट्स शॉपमध्ये पाहायला मिळतं. परंतु नेहमीच मी म्हणतो की ब्रँडवर फोकस न करताना एक स्वतः ब्रँड बना, तरच त्या ब्रँडचा जरूर उपयोग हा सातत्याने आपल्या करिअरमध्ये पाहायला मिळेल. क्वांटिटीपेक्षा क्वालिटी इज मोस्ट इम्पॉर्टंट. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. 15 धावा. बॉल फेकून झालेत आयुष सावंत आणि प्रथमेश पाटील आम्हाला दर्शवतात की 5 बॉलचा खेळ झाला आहे. 5 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या 15 वर जाऊन पोहोचली गेली. ऑफ साईडला सॉफ्ट हँडने जरूर खेळला गेला. बॅट चेंज केली परंतु फायदा काहीच नाही झाला. फलंदाजी या ठिकाणी बाद होताना पाहायला मिळतोय. बॅक टू द डगआउट. ग्रेट कॅच बाय अजय. गॉन. क्रिकेट फक्त निमित्त राहिलंय, परंतु एकमेकांच्या गाठीभेटी होत असताना आपण एकमेकांना जोडले जातो. कारण हा खेळच असा आहे. अनोळखी व्यक्तीशी जिवलग मैत्री करून देणारा खेळ कोणता असेल तो म्हणजे क्रिकेट. आणि या क्रिकेट या खेळाला मानाचा मुजरा असेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. 15 येणारे बॉल आहेत. 18 बॉलमध्ये अजूनपर्यंत 42 धावांचं लक्ष असेल. 18-42चं समीकरण. पहिलाच बॉल आपण पाहिला तर विशाल नाईक सर वळत आहेत. यस, व्हाईट बॉलचा इशारा करत असताना ज्यांचे आयडियल ते मात्र आदर्श मानतात. एक उत्कृष्ट पंच म्हणून आंतरराष्ट्रीय क्रिकेट दर्जामध्ये ज्यांनी भरपूर वेळा पुरस्कार मिळवले असे सायमन टफेल यांना मात्र आपण पाहू शकतात आदर्श मानताना. म्हणजे प्रत्येकजण प्रत्येकाचा वेगवेगळा आयडियल असतो आणि तो आदर्श. परंतु क्रिकेट खेळत असताना फॉलो करा, परंतु कॉपी करू नका. यावेळेला ऑन साईडला जरूर खेळला गेला. साहिल पाटील वेगाने पुढे सरसावेल. ग्रेट फिल्डिंग. एक धाव अर्जित केली जाते आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर सातिवली बी या टीमची जाऊन पोहोचते 17 या धावसंख्येवर. 17 रन्स ऑन दी बोर्ड लागल्यात आहेत. प्रणयने मागील काही वर्षामध्ये खूप चांगलं इम्प्रूव्ह केलं आहे आणि परिवर्तन ही काळाची गरज आहे. तुम्हाला काहीतरी नाविन्य करावं लागतं. क्रिकेटच्या खेळामध्ये 6 बॉलमध्ये उत्क्रांती करावी लागते. ऑन साईडला खेळला गेला. फटका तर चांगला आहे. हवाई सफर करत असताना हा चेंडू निघून जाईल. प्लेयर स्टँडला सलामी देणारा आणि या वेळेला दर्शवत असताना बॅटर आय एम ऑलवेज रेडी, आय कॅन डू इट. मी हे करू शकतो. षटकार. त्याच्या डोंगरावरी आई एकविरा मातेला वंदन. अग्री कोळी बांधवांची कुलस्वामिनी. यावेळेला हलक्याशा हाताने चेंडूला फक्त शॉर्ट लेगला खेळलं गेलं. डिरेक्टेड जरूर झाला, परंतु अशोक राऊत सरांची शार्प नजर होती. ॲज अ शार्प ॲज अ नीडल. सुईसारखे तीक्ष्ण अशा नजरेत निहाळणारे पंच आहेत या स्पर्धेला लाभलेत. एक धाव मिळाली चिकी सिंगलच्या माध्यमातून आणि संघाची धावसंख्या 24 वर जाऊन पोहोचली गेली. बॉल फेकून झालेत ते आतापर्यंत प्रणयचे 3. येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 15
आणि 15 बॉलमध्ये विजयासाठी 43 धावांचं लक्ष्य अजूनसुद्धा असेल. धावा होऊ शकतील, मी करेन. आत्मविश्वास ही फार महत्त्वाची भूमिका असेल, कारण तुमच्यात आत्मविश्वास असेल तर तुम्ही जगाच्या कानाकोपऱ्यात जा, तुम्हाला भय नाही आहे. तुम्ही वयाने म्हातारे झाले तरी चालतील, परंतु विचाराने कधीच म्हातारे होऊ नका. क्रिकेटच्या खेळामध्ये सबब आणि कारणं ही सांगून चालत नाही, तर ते स्वतःला साध्य करावं लागतं. हा खेळच वेगळा आहे. सरड्याच्या रंगाच्या पेक्षाही मात्र बदलणारा खेळ म्हणजे कोणता असेल तर तो आहे क्रिकेट. पुन्हा एकदा प्रणय आपल्या गोलंदाजी मार्कवर, लेंथ अँड लाईनचा राजा म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. गोविंदा एक सेट फलंदाज आहे. ऑन साईडला आषाढम पूल केला जातोय. चेंडू निघून जाईल डीप मिड विकेटला. फिल्डर त्या ठिकाणी तैनात आहेत. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मिळेल. या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. 25 या धावसंख्येवर. बॉल फेकून झाले ते 4. षटक क्रमांक दुसरं. येणारे बॉल आहेत 14 आणि 14 बॉलमध्ये विजयासाठी जर आपण पाहिलं तर अजूनपर्यंत जवळजवळ आपण पाहिलं तर 31 रनची गरज असेल. ऑन साईडला स्टँड अँड डिलिव्हर शॉट. काय बॉडम हँडचा उपयोग केला. टेक्निकली साऊंड सिस्टम असणारा. इझिली डन अँड लुक ॲट द डिस्टन्स. आउट ऑफ द पार्क. षटकार. आता विजयासाठी जर आपण पाहिलं तर 26 धावेची आवश्यकता आहे. सोनूने क्लास बॅटिंग केले. सही खिलाडी वही होता है जो टाइमिंग के साथ प्रॉपरली क्रिकेट खेलता है. तुमचं युजेस फुटवर्क अप्रतिम, तर तुमच्या बॅटमधून धावा अगणित. ऑन साईडला क्रॉस बॅटचा उपयोग जरूर केला गेला. सिंगल मिळते. डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक वेगाने पुढे सरसावेल. तत्पूर्वी सोनू आराम के साथ एक धाव घेत स्ट्राईक आपल्या स्वतःकडे ठेवतोय. 2 षटकांचा खेळ झाला. 2 षटकांमध्ये संघाची धावसंख्या 32 वर जाऊन पोहोचली. पहिल्या षटकामध्ये 15 धावा तर दुसऱ्या षटकामध्ये 17 धावा कुटण्याचा मान मिळवला गेला आणि 2 षटकांमध्ये 32 धावा म्हणजे येणारे बॉल आहेत 12 आणि 12 बॉलमध्ये 25 धावेची आवश्यकता असेल. 12 बॉल्स रिमेनिंग एंड 25 रन्स रिक्वायर्ड टू विन. 12 गेंदे शेष और 25 रन की जरूरत. घेऊया एक ड्रिंक्स ब्रेक, स्ट्रॅटेजिक टाइम आउट आणि देऊया आपण डीजेला संधी. स्वतः सकाळच्या सत्रामध्ये धनंजय म्हात्रे यांना आपण पाहू शकलात आणि खऱ्या अर्थानं कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करायची असेल तर आपण गणपती बाप्पाला नामस्मरण करतो. अगदी सकाळच्या सत्रात पुष्पमाळ त्यांनी अर्पण केली. अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा. समोरच 2 फ्लॅग आपल्याला पाहायला मिळतात. जाणता राजा आणि ते फ्लॅग मात्र हवेच्या झोतावर नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वामुळे हे मात्र फ्लॅग लहरताना पाहायला मिळतात. कबीर आपल्या गोलंदाजी मार्कवर. यावेळेला ऑन साईडला जरूर लेफ्ट आर्म बॉलर आहे आणि अपकमिंग यंग टॅलेंट म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. क्रिकेटच्या खेळामध्ये तुमचं सेन्सिबल क्रिकेट खूप महत्त्वाची भूमिका असते. 7 शब्द आहेत क्रिकेट हे बनलं गेलं आहे. त्यासाठी 7 शब्दांचा उच्चार काढावा लागतो, करावा लागतो. सी फॉर कॉन्सन्ट्रेशन, आर फॉर रिस्पॉन्सिबिलिटी, आय फॉर इंटेलिजन्स. खेळाडू हुशार असला पाहिजे. डबल सी कंट्रोल, नियंत्रण फार महत्त्वाची गोष्ट. के फॉर नॉलेज, ई फॉर एफर्ट अँड टी फॉर टायमिंग.
ऑन साईटला टायमिंग साध्य केलं आणि सरळ चेंडूला पाठवलं आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादनसाठी. निर्णायक षटकार 6. मने जिंकणारा गोविंदा यावेळेला लयबद्ध झाला. काय अप्रतिम बॅटिंग करत असताना कॉन्फिडन्स, सेल्फ कॉन्फिडन्स खूप महत्त्वाची भूमिका असते. क्रिकेटच्या खेळात आत्मविश्वास असावा, परंतु अति आत्मविश्वास कधीच नसावा कोणत्याही क्षेत्रामध्ये. कारण टायटॅनिक जहाज आपण पाहिली होती ज्याच्यावर लिहिलं होतं द अनसिंकेबल शिप, म्हणजेच काय तर न बुडणारं जहाज, परंतु साक्षीदार पूर्ण जग आहे की तो त्यांचा गर्व होता आणि जहाज टायटॅनिक बुडाली होती. म्हणून क्रिकेटच्या खेळामध्ये किंवा अन्य क्षेत्रामध्ये या गोष्टी खूप मायने राखतात. तो कॉन्फिडन्स पाहायला मिळतो गोविंदाचा. ग्रेट बॅटिंग यावेळेला ऑन साईडला खेळला गेला. खूप चांगलं क्षेत्ररक्षण उत्कर्षच्या माध्यमातून एकदा वर्जित केली जाते. संघाची धावसंख्या 46 रन्स ऑन दी बोर्ड. येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 8 आणि 8 बॉलमध्ये 11 धावेची आवश्यकता आहे. 8 बॉल 11 धावा. ग्रेट बॅटिंग. विकेटच्या शोधामध्ये आहे. डोकेदुखी ठरलेत सोनू आणि गोविंदा ही जोडी. ऑन साईडला खूप चांगला फटका पाहायला मिळतोय. डीप मिड विकेटच्या डोक्यावरून चेंडूला पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. कणखर सनसनाटी षटकार 6. मात्र सरळ बॅटने खेळ खल्लास. स्टायलिश फिनिश. एक षटक राखून सातविली बी टीमने बाजी मारली. कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन. द ग्रेट बॅटिंग बाय गोविंदा अँड सोनू. चला हँडशेक करूनच मैदानाचा ताबा सोडायचा आहे. एका साईडला प्रभाकर म्हात्रे, मित्रमंडळ गोडदेव टीम, आपण आलात वेळोवेळी. डिसिप्लिन क्रिकेट दाखवलं त्याबद्दल आपलं सुद्धा मनपूर्वक धन्यवाद आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा असतील त्या सातविली बी टीमला. अभिनंदन. अनिता घरत मॅडम, स्मिता पाटील मॅडम आणि देवीश्री म्हात्रे मॅडम ॲडव्होकेट यांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते
उमेश या खेळाडूने सातवली बी संघाचा उमेश याने खूप सुंदर झेल टिपला, त्याबद्दल मनोहरजी घरत यांच्याकडून 200 रुपयांचं कॅश प्राईज आलेलं आहे. तर उमेश आपण सुद्धा यायचं. गोविंदा या आपण तिन्ही मॅडमला मी विनंती करेन, रणरागिनी नारी शक्तीला. तर गोविंदा या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि आपण प्रवीणजी म्हात्रे यांनी दिलेले हे संपूर्ण मॅन ऑफ द मॅच आपल्याला पाहायला मिळतं. टी शर्टसुद्धा आहेत आणि त्याचप्रमाणे आपण पाहतायत कोल्ड्रिंक्स फ्रूट पॅकेज आपल्याला पाहायला मिळतं, हे सुद्धा आपण पाहू शकतायत. तरी आपण ॲडव्होकेट देवेश्री मॅडम यांच्या शुभ हस्ते सामनावीर म्हणून आपण पाहू शकतायत. देवेंद्रजी कांचन म्हात्रे यांच्याकडून आपण पाहतायत ही ट्रॉफी अप्रतिम आपण पाहू शकाल. स्मिता पाटील मॅडम समाजसेविका यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण सन्मानित करतोय. त्याचप्रमाणे अनिता घरत मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्या माध्यमातून फ्रूट पॅकेज हे प्रवीणजी म्हात्रे यांच्या माध्यमातून स्पॉन्सरशिप केले गेले. कोल्ड्रिंकसुद्धा आपण पाहू शकाल. थम्सअप. थँक्यू व्हेरी मच. प्रतीक म्हात्रे यांचा अपन यथोचित स्वागत सम्मान करना आहोत. गोविंदा, कैसा लग रहा है, कैसा फील कर रहे हो और इस टूर्नामेंट के बारे में 2 लफ्ज़ क्या कहेंगे आप? बहुत अच्छा लग रहा है और पिछली बार भी हम लोग यहाँ पे टूर्नामेंट खेले थे और पहले राउंड में हार गए थे और इस बार अच्छा करने को करेंगे. नक्कीच. थँक्यू व्हेरी मच गोविंदा. नेक्स्ट मॅचसाठी ऑल द बेस्ट. तर उमेश आपण यायचं. उमेश, मी मनोहरजी घरत यांनाच विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण 200 रुपयांचं कॅश प्राईज द्यायचं आहे. या आपण बक्षीस देऊया. म्हणतात ना, माणूस म्हणतो की पैसा आल्यानंतर मी काहीतरी करेन, परंतु पैसा म्हणतो तू काहीतरी कर मग मी तुझ्याजवळ येईन. आणि उमेशने झेल टिपला, त्याबद्दल मनोहरजी घरत यांच्या खिशातून 200 रुपये आले. उमेश व्हेरी वेल कॅच. तर या आपण लगेच विनंती करेन टॉस करण्यासाठी. प्रमोदजी, आपण पहिल्या ज्या 2 मॅच आहेत त्याच्यातील विजेत्या टीमचे कॅप्टन आहेत त्यांना बोलवणार आहोत. चला या आपण वर्तकनगर ठाणे विभागातून हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. तर एका साईडला सातवली बी. चला, सातवली बी टीमचे कॅप्टन या लगेच. आणि प्रतीक म्हात्रे याचा यथोचित मान सन्मान या ठिकाणी केला असेल. अग्रिरत्न प्रतीक म्हात्रे, प्रभाकर मित्र मंडळ गोडदेव टीमचे खेळाडू, त्यांना सुद्धा आम्ही आमंत्रण देतो. NP स्पोर्ट्सचे मालक, NP स्पोर्ट्स अँड गार्मेंट्सचे मालक नितीन शिवारे सरांचं या ठिकाणी आगमन झालं, त्यांचं मी स्वागत करतोय. वळूया आपण टॉस बॉक्समध्ये. या मनोहरजी घरत साहेब यांना मी विनंती करेन, आपल्या शुभ हस्ते आपण टॉस या ठिकाणी केला जाईल, कॉइन स्पिन केला जाईल. या आपण कॉइन स्पिन करूया. श्रद्धांजलि अर्थातच स्मृती चषक बोलले होते. जोगेश, टॉस जीता है तो क्या फैसला रहेगा आपका? फील्डिंग. चला, दोन्ही संघांसाठी ऑल द बेस्ट असेल. लगेच आपण क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं. वेळीची दिरंगाई न करताना वर्तकनगर ऑन दी टॉस अँड इलेक्टेड टू बोल फर्स्ट. या आपण जाऊया. प्रतीक म्हात्रे यांना मी विनंती करेन, आपण या व्यासपीठावर. प्रतीक म्हात्रे एक अनमोल रत्न आहे आणि अग्रिरत्न म्हणून ज्यांची ओळख, कमी वेळेत आणि कमी वयामध्ये अतिशय सुंदर गुणवंत खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं आणि त्यांचं यथोचित स्वागत सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. लगेच कॉमेंट्री स्टुडिओमध्ये आपण वळणार आहोत वेळीची दिरंगाई न करताना. तर या आपण यथोचित स्वागत सन्मान करूया. प्रतीक म्हात्रे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचं स्वागत सन्मान या आपण आयोजकांच्या वतीने करणार आहोत. प्रतीक, हार्ड लक, परंतु चांगला खेळ नेहमीच तुझ्या माध्यमातून राहिलेला आहे. काउंटी क्रिकेट ज्या पद्धतीने खेळलं जातं अप्रतिम आपण पाहू शकतात. कसा अनुभव राहतो ज्या वेळेला तुम्ही काउंटी क्रिकेट खेळता, त्यानंतर तिथून आल्यानंतर हा प्रवास जो टेनिस बॉल क्रिकेटमध्ये तुम्ही एक गाव एक फॉर्मॅटला देतात, कसं वाटतं आणि कसं फील करतात आपल्या एक गाव एक फॉर्मॅटमध्ये? नाही, अतिशय आनंद होतो आणि म्हणजे एक अतिशय आनंद होतो कारण की आपण स्वतःच्या गावासाठी खेळतो, जिथे आपण जन्माला आलो त्यासाठी, त्या टीमसाठी काहीतरी करायचं असेल त्या गावासाठी, तर बरं वाटतं. नक्कीच टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर फार तफावत असते. जेव्हा तुम्ही काउंटी क्रिकेट खेळता त्यावेळेला लेदर बॉलसुद्धा आपण पाहतो. लेदर बॉल आणि टेनिस बॉल यांच्यातलं डिफरंट आमच्यापर्यंत पोहोचेल? हो, नक्कीच खूप फरक आहे. खास करून जेव्हा
खेळाडू बॉलिंग टाकत असतो तेव्हा तो खूप फरक आहे. कंप्लीट ॲक्च्युली तुम्हाला लाईन चेंज करायला लागते, त्यासाठी मी तर बोलेन जमीन आसमानचा फरक आहे. नक्कीच. आणि ज्या पद्धतीने या स्पर्धेचं आयोजन कसं वाटतं? नक्कीच खूप चांगलं आयोजन आहे. जे संपूर्ण ग्राउंडला स्टँड्स वगैरे केले तर खेळाडू आणि प्रेक्षकांसाठी बसायसाठी पण खूप चांगलं आहे, जेणेकरून मॅच बघायला पण तेवढीच मजा येईल. नक्कीच. थँक्यू व्हेरी मच. प्रतीक म्हात्रे यांच्या आपण प्रतिक्रिया पाहिल्यात आणि स्मिता पाटील मॅडम यांच्या शुभ हस्ते देऊया आपण, सन्मानित करूया आपण प्रतीक म्हात्रे, अनमोल रत्न गोडदेव गावातील, आणि जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं करूया. आज आगरी समाज बांधवांचा एक खऱ्या अर्थानं आपण पाहतायत एक गुणवंत खेळाडू म्हणून ज्यांनी छाप सोडले आणि आज गोडदेव गावाचं नाव 7 समुद्रापलीकडे घेऊन गेलेत असे आपण पाहू शकतात प्रतीक म्हात्रे. तर थँक्यू व्हेरी मच प्रतीक म्हात्रे, आणि पुढील वाटचालीसाठी तुला लाख लाख शुभेच्छा असतील. थँक्यू व्हेरी मच. तर जाऊया आपण कॉमेंट्री स्टुडिओमध्ये, ज्या ठिकाणी आहेत संदीपजी गावंड सर जोडले गेलेत आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये. या आपण जाऊया थेट कॉमेंट्री स्टुडिओमध्ये. संदीपजी गावंड सर, थँक्यू व्हेरी मच. प्रिन्स मूवीज कॅमेरामॅन. थँक्यू सो मच प्रमोदजी शेडगे, आणि चांगल्या प्रतिक्रिया प्रतीक म्हात्रे यांच्या. हार्ड लक, परंतु या ठिकाणी आपण उपस्थित झालात, चांगला खेळ पाहायला मिळाला आमच्या लाडक्या प्रेक्षकांना. प्रतीक म्हात्रे ज्या वेळेस एखाद्या स्पर्धेमध्ये उतरतोय त्या वेळेस चांगली गुणवत्ता तो सिद्ध करतोय. बॅटर लवकरात लवकर पाठवून द्या. सातिवली बी विरुद्ध मॅच तुम्ही बघणार आहात वर्तकनगर ठाणे. टॉस जिंकलाय वर्तकनगर ठाणे टीमच्या कॅप्टनने, आणि टॉस जिंकून प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. बॅटिंगसाठी आमंत्रण दिलं जातं सातिवली बी या टीमला. 4 षटकांचा हा मॅच पाहायला मिळतोय. दुसऱ्या फेरीतील हा पहिला मॅच पाहायला मिळतोय, आणि ती अधिकृत माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली जातं. दोन्ही टीमचा एक्स्ट्रा प्लेयर अतिरिक्त खेळाडू कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवून द्या. मॅच सुरू होण्याआधी हा आपण अतिरिक्त खेळाडू पाठवून द्या. आमचे प्रमुख अतिथी या ठिकाणून रजा घेत आहेत, खास करून स्वर्गीय भालचंद्र म्हात्रे यांचे जावई म्हणजेच धनंजय म्हात्रे यांचे भाऊजी श्री मनोहरजी घरत. अतिशय चांगलं व्यक्तिमत्व, कामान गावातून ते बिलॉंग करत आहेत. चांगलं कार्य त्यांच्या सौभाग्यवती अनिताताई मनोहर घरत यांच्या माध्यमातून सुद्धा होताना दिसतंय. खेळाडूंचं कौतुक ते करत आहेत. आणि आज जुचंद्र गावातील आगरी रत्न, मान बान अभिमान असलेल्या सौभाग्यवती देवश्री राधाकिशन म्हात्रे, देवश्री मनीष, खास करून आज जर बघितलं तर त्यांची उपस्थिती या ठिकाणी प्रार्थनीय होती आणि उपस्थित झाल्यात. चांगलं वक्तव्य त्यांच्या मुखातून आपण पाहिलं होतं. चांगल्या प्रतिक्रिया. विश्वनाथ आनंद हे बुद्धिबळपट्टू, जागतिक बुद्धिबळपट्टू ज्यांना हरवणं अशक्य झालं होतं, आणि त्यांच्या समोर वयाच्या 9व्या वर्षी ज्यांनी बुद्धिबळ खेळलं, त्यांच्या अगेन्स्ट बुद्धिबळ खेळलं, त्या ॲडव्होकेट देवश्री म्हात्रे. नुकताच ज्यांना नोटरी मिळाली, नोटरीचे अधिकार मिळालेत, त्यांचा अभिमान या ठिकाणी वाटतोय. आणि अशी रत्न या स्पर्धेला भेट देत आहेत. कौतुकास्पद बाब आहे. दोन्ही टीम उतरत आहेत. बॅटर उतरलेत. स्ट्राईक इनकडे बॅटर आहे गोविंदा, नॉन स्ट्राईक इनकडे बॅटर प्रग्नेश. पहिले षटक टाकण्याकरता ठाणे जलद एक्सप्रेस मिस्टर रवी बुंबक अनेक मोठमोठ्या स्पर्धा गाजवणारा खेळाडू आहे. आणि खास करून जर आपण बघितलं तर मास्टर्स वन साइड वर्तकनगर ठाणे, गेम इज ऑन, प्लीज प्ले असा इशारा आलाय पंचांचा. रवी बुंबक याचा पहिलाच बॉल बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने खेळून काढलाय. चेंडू गली क्षेत्रामध्ये वळतोय. एक धाव पूर्ण केली गोविंदा या बॅटरने, आणि बघता बघता दुसरे धाबे करता तो धावतोय. 2 धावांच्या मदतीनं संघाचं खातं उघडलंय. परंतु 1 शॉटचा इशारा आलाय. 1 शॉटचा इशारा आलाय पंच परशुराम पाटील सरांचा. इथे बघू शकतायत रोहनजी तरे, अतिशय चांगलं व्यक्तिमत्व, कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये त्यांना पाहिलंय. चांगले क्रिकेटपटू, कोळ्या गटामधून ते सुद्धा क्रिकेटच्या मॅचेस खेळायचे. आणि आज रवी गुळवी सरांसोबत ते जुडले. रवी गुळवी, प्रथमेश पाटील, रोहनजी तरे, आणि त्याचबरोबर आमचे कॅमेरामॅन चांगले क्षणचित्र टिपतायत. गणेशजी आपलं खरोखरच स्वागत. आणि आपलं स्वागत असं तसं नाही तर या षटकारांशी केलंय. या बॅटरने मिळतात 6 धावा. षटकार.
तर गोविंदा याने आणि गोविंदा याच्या बॅटमधून हा षटकार आलाय. 6 धावांच्या मदतीनं संघाची धावसंख्या वाढली. आता पुढचा बॉल रवी बुंबकेचा फुलटॉस बॉलवर चढवलाय हल्ला. चेंडूने गाठलाय लांबचा पल्ला आणि षटकारांशी वाढतोय संघाच्या धावसंख्येचा गल्ला. केलाय हल्ला. सिक्सर. आणि एक वेगळी शैली त्याची पाहायला मिळतो आणि त्या गोलंदाजा विरुद्ध हे हल्ले केलेत बॅटर गोविंदाने. 3 चेंडूंमध्ये 3 षटकार जर ठोकले या बॅटरने तर ऋतिक पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक मिळेल गोविंदा या खेळाडूला. 3 बॉलच्या समाप्तीनंतर धाव फळकावर धावा लागल्या जातात. 13 धावा 13. चांगली गुणवत्ता असलेले खेळाडू लगेचच आठवत आहेत असे आकडे आल्यानंतर, कारण 13 सप्टेंबर 2002 साली जन्म घेतलेला झारखंड येथील एक खेळाडू रॉबिन मिन्स हा IPL मध्ये खेळणार होता, परंतु IPL सुरू होण्याआधी 15 ते 20 दिवस आधी त्याचा अपघात झाला आणि त्याच्यामध्ये त्याला दुखापत झाली. काय चांगला टायमिंग साध्य केलाय, परंतु आउटफील्ड थोडीशी खराब असल्या कारणानं एकच धाव मिळेल गोविंदा याला. धावसंख्या 1 ने पुढे सरकली. धावा लागल्या जातात त्यात 14 धावा. आज खूप चांगलं क्रिकेटच्या मॅचेस पाहायला मिळत आहेत आपल्याला ह्याच मैदानावर. या आधीच गावदेवी वेहळे टीम दाखल झाली आहे आणि त्याच्यानंतर आपण जय हनुमान स्पोर्ट्स टेंबिवली टीमला सुद्धा आमंत्रण देणार आहोत. गोडदेव ओमरामध्ये गोडदेव टीम सुद्धा दाखल झाली आहे. तिथे विकेटचं पतन झालंय आणि प्रज्ञेश नावाचा खेळाडू हा बाद होतोय. लागलाय मोठा धक्का. 1 गडी बाद. धाव फळकावर धावा आहेत त्या 14 धावा. 14 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. संघाची धावसंख्या धाव फळकावर पुढे सरकते. धावा लागल्या जातात त्या 20 धावा. परिश्रम मेहनत केल्याने सर्व काही मिळत असतं. असाच एक ग्रेट प्लेयर मला आठवला. 20 नोव्हेंबर 1987 साली जन्मलेला एक महान क्रिकेटपटू. सध्या तो महान बनलाय आणि अर्थातच नॅथन लायन या खेळाडूची आठवण झाली, कारण एखाद्या मैदानावर ऑलरेडी ओवई या मैदानावर गवत कापण्याचं काम करत असताना कधी एकदा क्रिकेटचं वेड लागलं आणि क्रिकेटच्या मैदानामध्ये उतरला आणि तोच त्या खेळाडूला प्रमोट केलं माईक हसी या ऑस्ट्रेलियन खेळाडूने. आज त्याच खेळाडूने चांगली फिरकी वळवली आणि भल्या खेळाडूंना बाद केला. तर नॅथन लॉयन या खेळाडूची आठवण झाली. गवत कापून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करताना तो खेळाडू दिसला होता आणि आज एक चांगला खेळाडू म्हणून त्याने आपली छाप सोडलाय. तो आकडा आला 20चा. टेनिस क्रिकेटमध्ये सुद्धा असेच खेळाडू आहेत जे आपली छाप सोडतायत, चांगलं प्रदर्शन करतायत. वळी आपण धावसंख्येकडे. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज आलाय सूरज. स्लोवर वन सरळ खोळून काढलं जात आहे. आडव्या बॅटचा वापर केलाय, परंतु चेंडू येतोय स्ट्रेट ड्राईव्ह स्वरूपात. 1 धाव मिळाली 1 धाव्याच्या मदतीनं.
धावसंख्या पुढे सरकताना धाबा लागल्या जातात. 21 धाबा 21. एक गडी बाद 21 धाबा. पहिला धक्का लागला त्यावेळेस संघाची धावसंख्या होती ती 14 आणि 0.5 बॉलचा खेळ संपला होता. महत्वपूर्ण फलंदाज प्रगेश वासला 0 धावसंख्येवर तो बाद झाला होता. पुढचा बॉल पुढे येऊन चेंडूला आडव्या बॅटचा वापर केलाय. चेंडू ऑन साईडला मिड विकेट क्षेत्रात. एकच धाव मिळेल. एका धाब्याच्या मदतीनं धावसंख्या पुढे सरकली. धाबा लागले जातात ते 22 धाबा 22. आणि एक क्रिकेटच्या स्पर्धा आपण पाहिल्यात आणि सध्या तरी भिवंडीमध्ये स्पर्धांचा जोर आहे तो कमी झालाय. तिथे स्टार्ट ऑक्टोबर महिन्यापासून सुरू होतोय आणि इंड मार्चमध्ये संपतोय. त्यांच्या स्पर्धा मार्चमध्ये संपत आहेत परंतु खूप चांगली मजा येते. डे नाईट क्रिकेटच्या मॅचेस पर डेज क्रिकेटच्या मॅचेस त्या ठिकाणी होत असतात. शॉर्ट बॉल पुल करायच्या इराद्याने बॅट वळवली होती आणि मे महिन्यामध्ये येणाऱ्या मे महिन्यामध्ये अनेक रंजनी स्पर्धेचं आयोजन तुम्हाला भिवंडी ह्या तालुक्यामध्ये पाहायला मिळेल. सुरू असलेला मॅच दुसऱ्या फेरीतील पहिला मॅच आपल्या डोळ्यासमोर आलाय. सातिवली बी विरुद्ध मास्टर्स वन साइड वर्तकनगर या दोन टीम दरम्यान. गोलंदाज तयार. सूरज त्याच्या कुठेतील पुढचा बॉल. गोविंदा याने फुल लेंथ चेंडूला फिक केलाय. चेंडू जातोय मिड विकेट पट्ट्या बाहेर. मिळत आहे धाबा 4. शानदार चौकार. प्रभावी पडलेत आणि त्याच्यानंतर मात्र फलंदाजाने एक वेगळी शैलीने नुकताच एक चेंडू खेळला. पुढचा बॉल. शॉर्ट बॉल. चेंडूला पूल केलंय. छत्ररक्षक तैनात आहे काव कॉर्नर क्षेत्रामध्ये. तो करत नाही कोणती चूक आणि अखेरीस भागवली गोलंदाज सूरज याने. या विकेटने भूक संघाची ही भूक होती. विकेट डाऊन. दुसरा धक्का. 2 गडी बाद. धावसंख्या 26. लेग ब्रेक जास्त झालाय. वाईट बॉलचा इशारा पंच परशुराम पाटील सरांचा आपल्यापर्यंत पोहोचतोय. अतिरिक्त धाब्याच्या मदतीनं धावसंख्या पोहोचली ती 28 वर 28. चांगले लेग ब्रेक गोलंदाजी साठी प्रसिद्ध असलेला खेळाडू आलाय किरण. पुढचा बॉल. लेफ्ट आर्म राऊंड द विकेटचा मारा होता परंतु या चेंडूला उडून दिलाय ओव्हर द स्टँड. युजी सिक्सर.
टिपण्याचं काम करतायत. 6 धावांची धावसंख्या पोहोचली 34 वर. स्कोअर मोजून 34. विनय पाटील हे सुद्धा चांगलं सहकार्य करतायत या स्पर्धेकरता. नो डाऊट नेहमीच या परिसरामध्ये आल्यानंतर त्यांचा सुद्धा आम्हाला चांगला सपोर्ट मिळतोय. जसं एक नाव मी आवर्जून घेईन देवेंद्र म्हात्रे साहेबांचं, जे चांगला सपोर्ट करत असतात. ओ लोअरफुल टॉस बॉल, बॅटरला बीट केलंय आणि हवेमध्ये चेंडूला फिरवलाय. अशी किमया करणारे फार कमीच जादुई गोलंदाज होते. मुथ्या मुरलीधरन, अनिल कुंबले, टर्मिनेटर, हरभजन सिंग असे काही गोलंदाज मी पाहिलेत. तशाच प्रकारची गोलंदाजी. पुन्हा एकदा लेग ब्रेक. बॅटरची कमजोरी आता गोलंदाजाने ओळखली आणि चांगला टिचून मारा ते करतायत. बॅटिंग क्रीजमध्ये ऑफ स्टंपच्या अगदी जवळ हा मारा केला जातोय. धावसंख्या धावफळकर लागली जाते 34. पुढचा बॉल. अजूनही बॅटरला आता गुणवत्ता सिद्ध करताना थोडासा त्रस्तपणा जाणवतोय. या षटकामध्ये चेंडू टाकून चालले 4. धावफळकावर धाबा आहेत त्या 34 धाबा. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. मोठा फटका खेळण्यासाठी बॅटर सध्या आक्रमकता दाखवेल काय? पुन्हा एकदा लेग ब्रेक. फिरकी पुढे थोडेसे नमताना दिसतात हे खेळाडू. कमबॅक केलाय फिल्डिंग करणाऱ्या टीमने. मास्टर्स वन साइड वर्तकनगर टीमचं कौतुक करावं तितकंच कमी. पुढचा बॉल. पुन्हा एकदा सलग 5 बॉल डॉट टाकलेत आणि मला वाटते बुद्धिमत्तेचा वापर केलाय विकेट किपरने. यष्टीरक्षकाच्या बुद्धिमत्तेमुळेच गोलंदाजाला चांगला जागा मिळाली चेंडू टाकण्याकरता. गुड बॉलिंग. 3 षटकांची समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफळकावर धाबा लागले जात आहेत. 2 गडी बाद 34 धाबा. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत. 6 बॉलमध्ये काय घडामोडी घडत आहेत हे ऐकवण्यापूर्वी आपण वळूया अतिथी कक्षाच्या दिशेने, जिथे एक स्वागत आणि सन्मान आपण पार पाडतोय. आदरणीय सन्माननीय आर्मी मास्टर योगेशजी घाटा सरांचं आपण स्वागत आणि सन्मान या ठिकाणी करणार आहोत. योगेश घाटा सरांचा स्वागत आणि सन्मान आपण करतोय. मी विनंती करतोय या स्पर्धेचे मुख्य आयोजक धनंजय म्हात्रे सरांना आपण योगेश घाटा सरांचा स्वागत आणि सन्मान करावा. आर्मी मॅन आपल्या देशाच्या हितार्थ लढणारे जवान आहेत. रिटायर्ड आहेत, परंतु आज चांगलं काम अभिमान छाती फुगली असेल योगेश घाटल सरांची सुद्धा. आम्हाला सुद्धा अभिमान वाटतोय कारण आपण आज एक आर्मी मॅनच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळालेत. स्वागत सन्मान केला जातोय. विद्यार्थी घडवण्याकरता शिक्षक पाहिजे आणि देशाच्या रक्षणाकरता सर आपल्यासारखेच रक्षक पाहिजे. आणि या ठिकाणी हे रक्षक या पाहायला मिळत आहेत. भारतीय सैनिक आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातो. योगेश घाटाळ सरांचा स्वागत आणि सन्मान या ठिकाणी होतो आहे. ओळीया मॅचकडे नेमकं काय घडलंय. 2 बॉल टाकून चालत अजूनही 4 बॉल शिल्लक. ओ वॉटर बॉलिंग परफॉर्मन्स. इम्पॅक्ट बघितला गेला, पिचिंग इम्पॅक्ट पाहिला गेलाय. आउटसाइड द ऑफ स्टंप असल्या कारणानं पंचांचा इशारा लेग बाईटचा आलाय. 1 अतिरिक्त धाव मिळाली. या अतिरिक्त धावाच्या मदतीनं संघाची धावसंख्या 36. शेवटचे 3 बॉल शिल्लक आहेत. रवी बुंबक या एकमात्र गोलंदाजाला थोडासा चोप बसलाय. ओ इच लागलाय. फ्लायटेड चेंडू होता. थर्ड मॅनच्या दिशेने चेंडू गेला. 1 धाव मिळाली. एका धाव्याच्या मदतीनं धावसंख्या 37 होईल काय? पाहूया काय घडलंय. आणि बाद व्हावं लागतंय सलमान या खेळाडूला. बघूया कोण बाद होतोय. सलमान हा खेळाडूला बाद व्हावा लागतो आणि सलमान हा पॅव्हलियनच्या दिशेने परततोय. विकेटचं पतन. बॅटिंग करणाऱ्या टीमला लागलाय 3रा धक्का. 3 गडी बाद. धावसंख्या 37. 37 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट गॉन. एकण्या रूपाची पोरगी माझ्या मामाची लाईन मारते माझ्यावर, लाईन मारते माझ्यावर. धावसंख्या 37. 4 गडी बाद. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत आणि चांगलं टिचून मारा केलाय. सूरज नवीन बॅटर आलाय.
ओहो, चांगली गोलंदाजी. एक धाव मिळाली. बॅकवर्ड शॉर्ट लेग मध्ये चेंडू गेला एका धाब्याच्या मदतीनं. धावसंख्या 38. शेवटचा बॉल या इनिंग मधला. चांगलं तंत्र आणि मंत्र हे क्रिकेटचं तुमच्या लक्षात असायला हवं, त्याचा अभ्यास तुम्ही करायला हवा. सरळ बॅटचा केलाय वापर, काय चेंडू करेल हवाई सफर, परंतु एक चांगला झेल टिपलाय क्षेत्ररक्षकाने. कल्याण यांनी संघाचं कल्याण केलंय हा झेल टिपून. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर बॅटिंग करताना सातिवली टीमची धावसंख्या धावफळकावर लागली आहे. 5 गडी बाद 38 आणि 39 धावांचं लक्ष असेल. 39 इज द टार्गेट. 39 धावसंख्येचा पाठलाग कसा काय केला जाईल त्याची चर्चा होईल. तत्पूर्वी भाव्या 11 वाघवेळ आणि ओम ब्रह्मदेव गोडदेव टीमच्या कॅप्टनने टॉससाठी या. ओम ब्रह्मदेव गोडदेव आणि भाव्या 11 वाघवेळ असा हा मॅच असेल. दोन्ही टीमच्या कॅप्टन टॉससाठी या. आपलं स्वागत. दैवत पाटील आमच्यासोबत जुडले जात आहेत आणि दुसऱ्या बाजूला ओम ब्रह्मदेव गोडदेव टीमचे कॅप्टन कोण असेल, पराग की नितीन वारे? वारे नितीन वारे. NP स्पोर्ट्स अँड गारमेंटचे मालक आहेत नितीन पांडुरंग वारे, प्रवीण वारे, नितीन वारे. नेहमीच त्यांचा सुद्धा चांगला सहयोग असतात. मोठमोठ्या स्पर्धांमध्ये त्यांचेच ब्रँड्स आपल्याला बघायला मिळत आहेत. ज्या जर्सीज बघायला मिळत आहेत, ट्रॅक बघायला मिळत आहेत, बॅट बघायला मिळत आहेत आणि खूप रास्त दरामध्ये हे सर्व काही उपलब्ध करून देणारे NP स्पोर्ट्सचे मालक म्हणून प्रसिद्ध असणारे नितीन वारे या ठिकाणी उपस्थित होत आहेत. वेलकम नितीनजी, वेलकम पराग. टॉस करण्याकरता मी माझी भारतीय सैनिक आर्मी मॅन विनंती करतो मी योगेश घाटल सरांना. सर या प्लीज. अभिमान वाटतं तुमचा, प्राऊड फील होतो आहे. आपल्या शुभ हस्ते टॉस होतो आहे. हा एक टॉस बघा. ह्या टॉसमध्ये एका बाजूला स्वर्गीय भालचंद्र म्हात्रे आणि दुसऱ्या बाजूला आहे ससूनगर स्पोर्ट्स क्लब. दोघांपैकी एक उल्लेख करायचा आहे. 4 षटकांचा मॅच असेल. कॉलिंग कोण करत आहे? दैवत कॉलिंग करत आहेत. चला, दैवत याने सॅक्रिफाईस केलं अखेरीस आणि आता NP स्पोर्ट्सचे मालक बोलत आहेत ससूनगर. वा, जास्त प्रेम आहे ससूनगर गावावर. नक्कीच. दोन्ही कॅप्टनला शुभेच्छा दिल्या जात आहेत. तर टॉस झालं आहे, टॉस जिंकलाय नितीन वारे यांनी आणि बघूया त्यांचा काय डिसिजन आहे, काय निर्णय घ्याल या वेळेला. क्षेत्ररक्षण. 4 षटकांचा मॅच होतोय. समोरची वाघवेळ टीम भक्कम टीम म्हटली जाते. किती धावसंख्येपर्यंत रोखाल? 35 ते 40 मध्ये रोखू आम्ही. चांगला मॅच पाहायला मिळेल इथे आलेल्या आमच्या लाडक्या प्रेक्षकांना. हो नक्कीच, कारण मी खूप दिवसांनी पहिली मॅच खेळतोय. क्या बात है, लेजंड. हा नक्की. तुम्हाला शुभेच्छा असतील कारण मॅचमध्ये मॅच सुरू आहे आणि तिथे बॅटर उतरलेत. दुसऱ्या बाजूला दैवत, तुम्हाला बॅटिंग करायचं आहे. किती धाबा बनवाल? 50 पर्यंत, 50-55. कोणते नवीन चेहरे आहेत जे सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहेत आणि चांगले बॅटिंग करत आहेत? नवीन नाही, जुनेच आहेत आमचे. भाया, रोमित दोघांना जास्त अनुभव आहे. आयोजन कसं वाटलं या स्पर्धेचं इथे आल्यानंतर? आयोजन एक नंबर वाटतं. पूर्ण गाव असतला वाटतं एकदम आम्हाला. आमच्याकडे असं नाही, म्हणजे आम्हाला एकदम भरपूर वाटतं चांगलं असं. थँक्स अँड बेस्ट ऑफ लक दैवत. चांगलं आयोजन, प्रतिक्रिया चांगल्या दिल्या जात आहेत. मॅच ऑन होतोय. वळी आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये ज्या ठिकाणी प्रमोदजी शेडगे सज्ज होत आहेत धावतं वर्णन करण्याकरता. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. मिस्टर प्रमोद शेडगे इज देअर. थँक्यू व्हेरी मच संदीप गावण सर. त्यांचा आवाज आपण ऐकतायत. या स्पर्धेकरिता आजचा सलग दुसरा दिवस.
यावेळेला सरळ बॅटने अप्रतिम स्ट्रेट डाऊन द ग्राउंड उमेश पुढे सरसावेल. वन ऑफ द बेस्ट फिल्डर या संघाचा आहे. पहिल्याच बॉलवर आपण पाहिलं राहुल कश्यपच्या बॅटमधून एक धाव वंडर बॉय आहे या टीमचा. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 1 वर जाऊन पोहोचली गेली. वर्तकनगर या टीमने अप्रतिम मास्टर्स वर्तकनगर ठाणे असं मात्र हे टायटल या संघाचं पाहायला मिळतं. पहिल्याच बॉलवर एक धाव मिळाली. तो ऑन साईडला खूप चांगला फटका, पायावरचा अगदी चेंडू मात्र खेळून काढला गेला आणि सरळ चेंडू जुगेशच्या बॅटमधून मात्र एक चौकार. ढिसा क्षेत्ररक्षण, 4 धावा. दोन बॉलचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या 5 वर जाऊन पोहोचली गेली. गेल्या मॅचमध्ये जबरदस्त बॅटिंग केली होती आणि तोच खेळाडू जुगेश पुन्हा एकदा त्याच रिदममध्ये. ते सातत्य, परफॉर्मन्स इज टेम्पररी, क्लास इज परमनंट. तो क्लास यावेळेला जुगेशच्या बॅटमधून पाहायला मिळाला. मनगडाचा वापर केला होता. पुन्हा एकदा बॉलर तयार. गोलंदाजी मार्कवर मिस्टर दीपू. यावेळेला ऑन साईडला गुडघ्यावर बॅलन्स करत काय फटका खेळला. सरळ चेंडूला मात्र पाठवला बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार, 6 धावा. थँक्यू. सलग 5 बॉलवर 5 षटकार जर आले तर डेफिनेटली दिशा फायनान्स यांच्याकडून 2000 रुपयाचं कॅश प्राईज असेल. जुगेशच्या बॅटिंगला यावेळेला आपण पाहू शकतायत. सरळ चेंडू निघून जाईल. डीप मिड विकेटला फिल्डिंग होईल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मिळते. या सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोचते 12 या धावसंख्येवर. 12 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. षटक क्रमांक पहिला आहे. बॉल फेकून झाले ते आतापर्यंत 4. टेनिस बॉल क्रिकेटला आलेले सुगीचे दिवस, सुवर्ण काळ. आज ग्रामीण भागातील खेळाडूसुद्धा म्हणतो की मलासुद्धा व्यावसायिक स्तरावर एक चांगल्या लेवलला क्रिकेट खेळायचं आहे, परंतु त्यासाठी तुम्हाला मेहनत आणि फक्त मेहनत घ्यावी लागते. वी फॅक्टरमध्ये खेळलेला राहुल कश्यपच्या बॅटमधून दमदार आणि शानदार चौकार. थँक्यू. वेलकम बॅक. खूप चांगली बॅटिंग. संघाची धावसंख्या या चौकाराने जाऊन पोहोचते 16 धावसंख्येवर. विजयासाठी 39 धावांचं टार्गेट सेट केल्यानंतर 23 धावेची अजूनसुद्धा आवश्यकता आहे मास्टर्स वर्तकनगर ठाणे टीमला. गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर फर्स्ट आपण क्लिअर करतोय. यानंतर नितीन वारे यांचा संघ आपल्याला पाहायला मिळेल. NP स्पोर्ट्स आज मोठमोठ्या स्पर्धेमध्ये पॅकरच्या स्वरूपात पाहायला मिळतात. ऑन साईडला खेळला गेला आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला 1 बाउन्सने चेंडू क्लिअर होईल. श्री चंडिका देवी स्टँडला सलामी देणारा हा चौकार. संघाची धावसंख्या 20 वर जाऊन पोहोचली गेली. विजयासाठी जर आपण पाहिलं तर 19 धावेची अजूनसुद्धा आवश्यकता आहे. 19 रन्स टू विन असतील. खूप चांगली बॅटिंग राहुल कश्यपच्या बॅटमधून कणखर चौकार येताना आपल्याला पाहायला मिळाले आणि संघाची धावसंख्या अप्रतिम आतापर्यंत पाहायला मिळते. अनिकेत आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना उंच सकल बांध्याचा अपकमिंग यंग टॅलेंट सातिवली बी टीमच्या माध्यमातून
प्रज्ञेश असा एक कॅप्टन आहे जो संघाला घेऊन चालणारा खऱ्या अर्थानं आपण पाहू शकतायत या खेळाडूला. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 20वर जाऊन पोहोचली गेली. आयुष्य सावंत यावेळेला दर्शवत असताना आमचं गोल्डन मॅजिक फिंगर. ससूनवगर क्रिकेट क्लब स्वर्गीय भालचंद्र जगन्नाथ म्हात्रे आपण पाहतायत. खऱ्या अर्थानं स्मृती चषक आठवणींना उजाळा देणारी ही स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे पाहिलं जातं. सरळ बॅटचा जरूर उपयोग करण्याचा मनसुबा बाळगला गेला होता. चेंडू निघून जाईल. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक पुढे सरसावेल तत्पूर्वी जुगेशच्या बॅटमधून सिंगल येते. या सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या 21वर जाऊन पोहोचली गेली. 21 रन्स ऑन दी बोर्ड लागल्यात आहेत. यानंतर होणारा सामना आपल्याला पाहायला मिळेल. एका साईडला भव्य 11 वाघबीळ तर एका साईडला गोडदेव बी ओम ब्रह्मदेव. गोडदेव बी टीम या ठिकाणी दाखल झाले. सरळ बॅटचा उपयोग केला गेला आहे. सॉफ्ट डिसमिसल होण्याची दाट शक्यता आणि यस टेकन. गुड कॅच. मिस्टर गोविंदा त्या ठिकाणी पुढे सरसावले. फलंदाज बाद. फर्स्ट विकेट डाऊन. राहुल कश्यप गॉन. थँक यू. 21 रन्स ऑन दी बोर्ड लागला आहेत. एकंदरीत 21. सोळा बॉल 18 धावेची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा अनिकेत आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतोय. तो न्यू बॅटर कल्याणी ऑन साईडला क्रॉस बॅटचा ह्या वेळेला मात्र जरूर उपयोग केला गेला. खराब क्षेत्ररक्षण सोनूच्या माध्यमातून शेवटच्या मोमेंटला चेंडू रोखण्यात यश मिळवलं आणि पाहता पाहता 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि कल्याणीच्या बॅटमधून 3 धावा येतील. संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 24 रन्स. घनश्याम म्हात्रे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं करूया आपण सुस्वागतम. घनश्यामजी म्हात्रे साहेब आपलं वेलकम आहे. कल्याण कुमार नावामध्ये थोडीशी मिस्टेक झाली होती. ऑन साईडला खेळला गेला आहे मात्र जुगेशचा हा फटका फसतोय आणि सोनू कोणतीही चुकी करणार नाहीये. नो मिस्टेक. जुगेशच्या खेळीला पूर्णविराम. बॅक टू द डग आउट. अनिकेतला मिळते या खात्यामध्ये मात्र दुसरे विकेट. धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 24. या धावसंख्येवर 14 बॉल आणि 15 धावेची आवश्यकता. खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिले ते अनिकेतच्या द्वारे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला मिस्टर हर्ष. गुड डिलिव्हरी. गुड डिलिव्हरी. खूप चांगली बॉलिंग आतापर्यंत राहिले ते अनिकेतच्या द्वारे. 2 विकेट सर मिळाल्या आणि इथून 5 बॉलचा खेळ झाला आहे. आता बॉल आहे तुमच्याकडे 13 आणि 13 बॉलमध्ये विजयासाठी 15 धावा. 13 बॉल 15 धावा हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. अनिकेत अपकमिंग यंग टॅलेंट आहे परंतु प्रतिभेची कमी नाही आहे आणि क्रिकेटच्या खेळामध्ये गुणवत्तेला तोटा नाही आहे हेच दर्शवत असताना पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द ट्रॅक. खूप चांगला फटका. सरळ चेंडूला पाठवलाय. डिस्पॅच केलंय. 6 धावांकरता षटकार. Bye.
त्यांचा एकंदरीत खेळ संपन्न झाला. 30 धावा फलकावर विजयासाठी 9 धावेची आवश्यकता. हर्ष हा षटकार तर डेफिनेटली हर्ष आजच्या स्टेटसला राहील यात ते मात्र शंका नाही आहे. तो डान्सिंग डाऊन द ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला आणि महेश पवार यांनी आम्हाला नुकतीच माहिती दिली की रील स्टार म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं असा हर्ष आपल्याला पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 30वर जाऊन पोहोचली जाते कारण हल्लीचा जमाना तोच आहे. रील स्टार बनवण्यामध्ये प्रत्येकजण माहीर असतात. या आपण सोशल मीडियाचा आजचं युग आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यामध्ये इंस्टाग्राम असेल तर नंतर FB वर आपण पाहू शकाल वेगवेगळे मात्र रील स्टार म्हणून सातत्याने आपण बरेच असे व्यक्ती पाहिलेले आहेत. सरळ बॅटचा जरूर उपयोग केला गेला आणि इथे मात्र जबरदस्त ग्रेट फिल्डिंग अफलातून फिल्डिंग पाहायला मिळते. कल्याण कुमार यावेळेला आपण पाहतायत असं वाटलं की षटकार येईल परंतु शेवटच्या मोमेंटला फक्त एक धाव मिळाली. म्हणून मी म्हटलं होतं की या संघाचा वन ऑफ द बेस्ट फिल्डर म्हणून उमेशकडे पाहिलं जातं. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते जाऊन पोहोचते ती फलकावर 31 या धावसंख्येवर. पुन्हा एकदा बॉल तयार. विनयजी पाटील दुपारच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा जॉईंट होत आहेत व्यासपीठावर. ऑन साईडला काय फटका खेळलाय जबरदस्त हर्षच्या बॅटमधून इझिली डन अँड लुक ॲट द डिस्टन्स आउट ऑफ द पार्क. ब्रँड आहे वर्तकनगरचा 6. हळूहळू विजयाचा सुगंध दरवळत असताना वर्तकनगर या टीमच्या माध्यमातून मास्टर्स वर्तकनगर ठाणे ही टीम आपल्याला पाहायला मिळते. तर अजून एक ठाणे परिसरातील आपण पाहताय ठाणे जिल्ह्यातील एक नामवंत संघ भाव्य 11 वाघबीळ हा संघ आपल्याला पाहायला मिळेल. तर त्याला 2 हात करेल ओम ब्रह्मदेव गोडदेव बी हा संघ आणि इथे मात्र डिसा क्षेत्ररक्षण चेंडू सीमारेषेच्या पलीकडे निघून जाईल. फॉर्मॅलिटी कंप्लीट केली जाईल पंचांच्या द्वारे. पंच मात्र या ठिकाणी दर्शवतील चौकार आहे की नाही की चेंडू स्टॉप झालाय. यावेळेला मात्र विजयावर शिक्कामोर्तब केला गेला. मास्टर्स वर्तकनगर ठाणे टीम कॉंग्रॅच्युलेशन.
त्याचप्रमाणे ही ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते. ही ट्रॉफी आपण पाहू शकतायत स्वर्गीय जगन्नाथ मोतीराम म्हात्रे यांच्या स्मरणार्थ ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते. त्याचप्रमाणे देवेंद्र कंचन म्हात्रे यांच्याकडून मात्र ही टी शर्ट आपल्याला पाहायला मिळतं सामनावीर. आणि त्याचप्रमाणे आपण पाहू शकाल फ्रूट पॅकेज कलिंगड केळी आणि कोल्ड ड्रिंक्स या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. कोल्ड ड्रिंक्स स्प्राइट अपन पाता है स्प्राइट. जुगेश, सेकंड मैन ऑफ द मैच कैसा फील कर रहे हैं आप? अच्छा लग रहा है जीतने के बाद, तो टीम को खुशी भी है और अच्छा खेल रहा हूँ तो अच्छा और अच्छा लग रहा है. कॉन्फिडेंस अच्छा हो गया है अभी खेल खेल के. इस टूर्नामेंट में एंजॉय कर रहे हैं आप? रवि भाई है तो फिर एंजॉय तो करना ही है. थँक यू व्हेरी मच. तर डेफिनेटली रवी बुंबक एक हसता जो खेळाडू आपल्याला सातत्याने पाहायला मिळतो. राहुल कश्यप असतील. तर जाऊया मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी पुन्हा एकदा दोन संघ ओम ब्रह्मदेव गोडदेव दोन हात करेले भव्य 11 वाघबीळ या टीमला. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये.